सॉरी सर. ओके ओके ओके. सो सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि लेक्चर स्टार्ट करतोय मी. प्रिव्हियस सेशन मध्ये आपण एक न्यू चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याचं नाव काय आहे, कोण सांगेल का? प्रिव्हियस क्लासमध्ये. ओके, व्हेरी गुड. सगळेजण मला वाटतं की रूल्स विसरलेत. आय थिंक ज्याला आन्सर द्यायचा आहे तो हँड रेज करेल आणि मग आन्सर देईल. काही नाही, कोणी घाई गडबडीमध्ये डायरेक्ट बोलून गेला असेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आन्सर मला मिळालेलं आहे. आपण जो चॅप्टर स्टडी करतोय त्याचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. येस सुनील पाटील. नो सर. जर काही डाऊट असेल, काही क्वेश्चन करायचं असेल तरच हँड रेज करा. सर पेज नंबर काय? नेक्स्ट कशाचं? सेकंड चॅप्टर बाळा, दुसरा लेसन, वर्क अँड एनर्जी, पेज नंबर 18. ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही टेक्स्टबुक नाही पाहिलं तरी चालेल, मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो आणि मग आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. त्या अगोदर मला एक थोडक्यात रिव्ह्यू हवा आहे. लास्ट सेशन मध्ये आपण काय कम्प्लीट केलं होतं, कोण सांगेल? एनीवन? येस येस ऋतुपर्णा. सर आपण पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क बघितलं. ओके, ठीक आहे, करेक्ट आहे. पॉझिटिव्ह वर्क, नेगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क पाहिलं होतं. व्हॉट इज द स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ वर्क? वर्क कधी W होतं? is equal to F into S. It is the formula of work. Basic formula of work is force into displacement. S is a displacement and F is a force. Yes, Dipali. If any force applied on object, then object displaced, then the work done is said to be as done. Okay. Next one, Praveen Jadhav. Work is said to be done when a force applied on an object cause displacement of the object. Means, for example, work कधी happen होता? If we applied a force on a particular object, because of force on applying the object will be displaced, then it is called as work. म्हणजे कोणताही पार्ट किंवा कोणताही वस्तू त्याच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होत असेल सर, तर त्याला आपण बोलतो वर्क इज डन. अँड द स्टँडर्ड डेफिनेशन अँड फॉर्म्युला ऑफ वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. स्क्रीन शेअर करतो मी सगळ्यांसोबत. स्क्रीन दिसते माझी? येस सर. ओके. सो थोडासा क्विकली रिव्ह्यू करून पुढे स्टार्ट करतोय. आज आपण वर्कचं जे युनिट आहे त्याच्यासोबत कंटिन्यू करणार आहोत. सो व्हॉट इज अ वर्क? स्टँडर्ड डेफिनेशन मिनिंग काय आहे की फर्स्ट कंडिशन, एव्हरीडे मिनिंग ऑफ वर्क. म्हणजे आपल्या बोलण्याच्या कंडिशन मध्ये आपण काय सांगतो, मी इथे पिक्चर्स दिलेले आहेत, आणि सायंटिफिक मिनिंग ऑफ वर्क. सो जनरली वी कॉल्ड एनी फिजिकल वर्क और मेंटल ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज वर्क. म्हणजे आपण जी काय जनरली सामान्यतः जी काय ऍक्टिव्हिटी करतो, म्हणजे जी काय कृती करतो, जसं मी अभ्यास पूर्ण करतोय त्याला आपण वर्क बोलतो, टीव्ही पाहतोय त्याला आपण वर्क बोलतोय, वॉक करतोय, रनिंग, प्लेइंग, दीज आर वी आर मेन्शनिंग इन द वर्क. बट अकॉर्डिंग टू द सायन्स, physics has strict special meaning of work. So physics deals with only with physical work and mental efforts like thinking hard for hours equal to the zero scientific work. म्हणजे जर सायन्स मध्ये आपण स्टडी करायचा म्हटलं फोर्सची डेफिनेशन, तर एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय झाला, त्याच्यामुळे एखादा ऑब्जेक्ट डिस्प्लेस होत असेल, देन वी कॉल्ड ॲज अ वर्क. सो वर्क साठी दोन कंडिशन असणं गरजेचं आहे की फोर्स अप्लाय होतो एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर आणि त्या फोर्समुळे
तो ऑब्जेक्ट काय होतो, डिस्प्लेस होतो. ह्या दोन्ही कंडिशन जर होत असतील सो वी कॉल्ड ॲज वर्क. बट फॉर सर्टन कंडिशन, जेव्हा आपण पुश करतो एखाद्या वॉलवर, फोर्स अप्लाय करतो म्हणजे पुश करतो वॉलला, पण वॉल डिस्प्लेस होत नाही, मग अशा कंडिशनला आपण बोलतो झिरो वर्क. का तर त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं नाहीये. मग पिक्चर मध्ये दोन पिक्चर, एक पर्सन आहे की त्यांनी लिफ्ट केलेलं आहे एक बॅग लिफ्ट केलेली आहे शोल्डरवर, मग त्यांनी डिस्प्लेस केलंय ग्राउंड पासून, त्यांनी शोल्डरवर तो बॅग प्लेस केलेला आहे, म्हणजे फोर्समुळे त्यांनी तो बॅग मूव्ह केला आणि डिस्प्लेस करून कुठे ठेवला, शोल्डरवर. मग त्या कंडिशन मध्ये वर्क होतं अकॉर्डिंग टू द सायन्स. हेवी मेंटल वर्क विदाउट मुवमेंट वी कॉल्ड झिरो वर्क और फिजिकल वर्क इज झिरो. म्हणजे जर मी एका जागेवर बसून खूप विचार करतोय, खूप थिंक करतोय, तर या कंडिशनला सायन्स मध्ये झिरो वर्क मध्ये मेन्शन केलं जातं, झिरो फिजिकल वर्क. पुशिंग अ हेवी ऑब्जेक्ट ऍट पर्टिक्युलर डिस्टन्स, देन इट इज कॉल्ड एज फिजिकल वर्क. तो समजलं बेसिक सगळ्यांना. की लास्ट लेक्चर मध्ये आपण एक डेफिनेशन लर्न केली होती वर्कची, आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट तो आहे, तो आपण पुढे कंटिन्यू करतोय. जस्ट अ मिनिट. ऍक्टिव्हिटी इन विच पिक्चर वर्क इज डन. फर्स्ट पिक्चर, सेकंड पिक्चर, थर्ड पिक्चर, फोर्थ पिक्चर. सो फर्स्ट पिक्चर मध्ये वर्क कम्प्लीट झालंय कॉझिंग अ डिस्प्लेसमेंट मुळे. सेकंड पिक्चर मध्ये वर्क कम्प्लीट झालेलं आहे कॉझिंग ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ बॉल. थर्ड पिक्चर अँड फोर्थ पिक्चर वर्क इज नॉट डन. नो वर्क इज डन इन अ फिजिक्स. येस, कोणाचा काय डाऊट आहे, कोणी हँड रेस केला? येस ऋतुपर्णा. नो सर, चुकीने झाला होता. ओके. सो फर्स्ट सेकंड पिक्चर्स आपल्याला जो आपण स्टँडर्ड डेफिनेशन पाहणार आहोत त्याचं एक एक्सप्लेनेशन देतं. वर्क इज सेट टू बी डन वेन फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट causes a displacement of that object. So official definition and mathematical formula, work is equal to force into displacement. Yesterday म्हणजे प्रीवियस लेक्चर्स मध्ये आपण सेम डे ला हे सगळं डिटेल नोटेशन्स पाहिले होते. नेक्स्ट, व्हॉट इफ द फोर्स इज ऍट अन अँगल. जर एखाद्या पर्टिक्युलर अँगल मध्ये जर फोर्स अप्लाय झाला तर फॉर्म्युला काय होतो फोर्सचा, सॉरी वर्कचा. व्हॉट इफ द फोर्स इज ऍट अन अँगल. जो आपण फोर्स अप्लाय केला एखाद्या ऑब्जेक्टवर तो एका पर्टिक्युलर अँगल मध्ये असेल तर कंडिशन काय होते, वर्कचा फॉर्म्युला काय होतो, एफ इंटू एस. येस, करेक्ट, एफ एस इंटू कॉस थिटा. करेक्ट. मग हेच नोटेशन आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. Final formula of work is equal to Fs into cos theta. Cos theta is the trigonometry angle. Their formula is base upon hypotenuse according to the trigonometry. Next, three special case of work हे आपण प्रीवियस क्लास मध्ये पाहिलं होतं. सेम डायरेक्शन मध्ये वर्क अप्लाय होत असेल तर त्याला आपण झिरो वर्क बोलतो, सॉरी पॉझिटिव्ह वर्क बोलतो. 90 डिग्री अँगल क्रिएट झाला असेल परपेंडिक्युलर तर त्याला आपण झिरो वर्क बोलणार. पॉझिटिव्ह वर्क कशाला बोलतो, जर अँगल हा तुमचा क्रिएटच झाला नाही सेम डायरेक्शन मध्ये तर त्याला पॉझिटिव्ह वर्क. जर अँगल 90 डिग्रीचा असेल फोर्सचा तर झिरो वर्क, आणि जर अँगल फोर्सचा 180 डिग्री असेल तर त्याला बोलतो आपण नेगेटिव्ह वर्क. हे प्रीवियस क्लासमध्ये आपला डिटेलमध्ये स्टडी करून झाला होता. मग पॉझिटिव्ह वर्क कधी अप्लाय होतं त्याचं एक फॉर एक्झाम्पल सांगितलंय की एखाद्या पर्सननी कारला पुश केलंय, सेम डायरेक्शनला पुश केल्यानंतर डिस्प्लेसमेंट पण सेम डायरेक्शनला झालंय, फॉरवर्ड डायरेक्शनला, तर इथे अँगल जो क्रिएट झाला तो झिरो. मग ह्याला आपण पॉझिटिव्ह वर्क बोलतो. नेगेटिव्ह वर्क मीन्स 180 डिग्री. बॉल माझ्याकडे येत होता आणि मी हात मागे खेचला, मग फोर्सची डायरेक्शन जसं माझ्या हाताला बॉल लागल्यानंतर, म्हणजे मी बॉल पकडायला गेलो फक्त हाताला असा रोखला, बरोबर, तर बॉल हँडवर आदळून पुन्हा फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये गेला. सो इट इज अ नेगेटिव्ह वर्क. फोर्स बॅकवर्ड आणि बॉलची डायरेक्शन फॉरवर्ड, अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस झाले तर ह्याला आपण बोलतो नेगेटिव्ह वर्क. जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचं एक्झाम्पल दिलं होतं.
जसा अर्थ रोटेट होतो तसा सॅटेलाइट पण रोटेट होतो. त्यामुळं त्याच्यातलं डिस्टन्स जे काय असतं, अँगल जो क्रिएट होतो तो 90 डिग्रीचा क्रिएट होतो. त्याला आपण 0 वर्क मध्ये मेन्शन केलं होतं. मग हे एक्सपेरिमेंट्स होते की पॉझिटिव्ह वर्क कशाला बोलतात, निगेटिव्ह वर्क कशाला बोलतात. हे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत जे आपण प्रॅक्टिकल लॅब मध्ये कम्प्लीट करून हे फाइंड आउट करू शकतो. तर पहिल्या पिक्चर मध्ये तुम्ही एक नट एका थ्रेडला बांधलेला आहे आणि तो ग्लासमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, नटचं वेट जास्त झाल्यामुळे तो डिस्प्लेसमेंट होणार ग्लास ते फॉरवर्ड, म्हणजे डायरेक्शनला फोर्स लागला, त्याच डायरेक्शनला जर ग्लास मूव्ह होतोय तर त्याला आपण पॉझिटिव्ह वर्क बोलतो. सेकंड कंडिशन स्टॉपिंग फोर्स, बरोबर. तो बॉल येण्यासाठी आपण तो जो पार्ट सांगितलाय सेटअप, कप स्लाइड करत होता फॉरवर्ड डायरेक्शनला, रुलर बॅकवर्ड डायरेक्शनला. दोघांचं टक्कर झाल्यानंतर एक पुढे धडकून गेला. जसा ग्लास फॉरवर्ड त्या स्केलला लागला, स्केल बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाली आणि ग्लास फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नेगेटिव्ह वर्क. बोथ साइडला इक्वल वेट लावलं, लेफ्ट साइडला आणि राईट साइडला, तर तो ग्लासची पोझिशन चेंज होत नाही. दिस इज द एक्झाम्पल ऑफ 0 वर्क. आणि लास्ट चॅप्टरची समरी आपण इथपर्यंत पाहिली होती की अँगल 0 असेल तर पॉझिटिव्ह वर्क होतो, अँगल 90 डिग्री असेल तर 0 वर्क डन होतं, अँगल 180 डिग्री असेल तर नेगेटिव्ह वर्क डन होतं. हे सगळं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलेलं आहे. मी 10 मिनिट्स मध्ये पूर्ण तुम्हाला रिवाइज केलेलं आहे. आणि याचे एमसीक्यू जर तुम्हाला समजलंय तर आपण तुमचं एक्झाम चेक करू की प्रिव्हियस क्लास तुम्हाला किती व्यवस्थित समजलाय. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मला मीना पाटील म्हणून कोण जॉईन झाले, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मला सांगेल. आय थिंक मी आन्सर शो केले. ओके, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. A girl reading a book. क्वेश्चन रीड करायचा, मिनिंग सांगायचा आणि मग एक्सप्लेन करायचा. आन्सर करेक्ट आहे पण In a physics, which of the following is considered work? म्हणजे तिने किती वर्क हे केलेलं आहे. म्हणजे अर्थ कळालेला नाहीये तुला प्रश्नाचा. नेक्स्ट कोण सांगेल मला क्वेश्चनचा मिनिंग. क्वेश्चनचा मिनिंग मला कोण सांगेल. Sir, can I tell answer? विथ एक्सप्लेनेशन, क्वेश्चन एक्सप्लेनेशन. In Yeah, physics, sure. which of the following is considered as work? म्हणजे फिजिक्स मध्ये कोणतं म्हणजे एक्झाम्पल जे दिलेत ऑप्शन मध्ये त्यातलं कोणतं एक्झाम्पल वर्क डन दाखवतं. मग फर्स्ट एक्झाम्पल होतं गर्ल रीडिंग करते पण होत नाहीये, सो फर्स्ट वर्क डन नाहीये. सेकंड मध्ये बॉय पुशिंग अ हेवी बॉक्स ऑफ 2 मीटर, मग तो पुश करतोय याचा अर्थ त्या बॉक्सचं डिस्प्लेसमेंट होणार आणि बॉयनी फोर्स पण लावलाय म्हणून बी जे एक्झाम्पल आहे ते वर्क डनचं आहे. थर्ड मध्ये वॉचिंग टीव्ही, तिथं कोणताच फोर्स किंवा अप्लाय होत नाही आणि डिस्प्लेसमेंट होत नाही म्हणून सी वाला जो ऑप्शन आहे तो वर्क डनचा एक्झाम्पल नाहीये. आणि डी मध्ये थिंकिंग अबाउट मॅथ, थिंक करताना कोणता पण फोर्स आपण अप्लाइड नाही करत किंवा कोणता पण तिथे ऑब्जेक्ट डिस्प्लेस नाही होत म्हणून डी सुद्धा वर्क डनचा एक्झाम्पल नाहीये. ओके, शुअर, थँक्यू बेटा. नाव काय तुझं बेटा. समृद्धी संदीप जाधव. ओके ओके समृद्धी, व्हेरी गुड आन्सर. मला वाटतंय मी पाटील म्हणून कोण स्टुडंट आहे त्यांना एक्सप्लेन करायला सांगितलं होता क्वेश्चन. नाराज होऊ नका, उत्तर चुकलं म्हणून कधीच नाराज व्हायचं नाही. आपल्याला एक नवीन चान्स मिळतो. आपलं रॉंग असेल तर नेक्स्ट टाइम आपल्याला तो क्वेश्चन आला तर आपण अटेम्प्ट करू शकतो. क्वेश्चनचा मिनिंग पहिला सांगितला होता. इन अ फिजिक्स विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड. कन्सिडर म्हणजे गृहीत धरणं ऍज अ वर्क. म्हणजे पुढे 4 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले, त्या पुढील पैकी कोणतं एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये वर्क
झालंय असं कन्सिडर केलं जाऊ शकतं, असं गृहीत मानलं जाऊ शकतं. तर पहिला ऑप्शन होता अ गर्ल रीडिंग अ बुक, एक मुलगी पुस्तक वाचते. दुसरा ऑप्शन होता अ बॉय पुशिंग अ हेवी म्हणजे जड बॉक्स 2 मीटर्स, एका मुलाने ढकलत 2 मीटर अंतरावर ढकलत एक बॉक्स 2 मीटर अंतरावर घेऊन गेलेला आहे ढकलून. तिसरा ऑप्शन होता वॉचिंग टीव्ही पाहणे. आणि डी ऑप्शन होता थिंकिंग अबाउट मॅथ, गणिताबद्दल विचार करणे. तर ह्याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे बी, की त्याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की हे जे एक्झाम्पल आहे ते वर्कचं आहे. अ बॉय पुशिंग हेवी ऑब्जेक्ट और हेवी बॉक्स 2 मीटर. बॉयने फोर्स लावल्यामुळे त्या ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट झालं देन इट इज कॉल्ड ॲज वर्क. इन अ स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ वर्क वी अप्लाय अ फोर्स ऑन अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, then that object displace, so we will called as a force, we called as a work, we said to be that is the work. पण फर्स्ट ऑप्शन, थर्ड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन याच्यामध्ये गर्ल रीडिंग करते बुक, एका जागेवर बसून रीड करते, त्यामुळं फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा काही कंडिशनच आलेले नाही. वॉचिंग टीव्ही पुन्हा डिस्प्लेसमेंट नाहीये. थिंकिंग अबाउट मॅथ्स डिस्प्लेसमेंट फोर्स कंडिशन नाहीये. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते वर्कचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट वन, मला कोण सांगेल सेकंड क्वेश्चनचा आन्सर विथ एक्सप्लेनेशन. याचा अर्थ तुम्ही रीड केलेला नाहीये चॅप्टर क्लासच्या अगोदर. प्रिव्हियस लेक्चर ची जी पीडीएफ तुम्हाला पाठवली होती तुम्ही रीड केलेली नाहीये. येस अनुष्का गोरे, सेकंड क्वेश्चनचा आन्सर मला विथ एक्सप्लेनेशन सांगायचं आहे. Yes, sir. Question number 2. What is the formula for work when force and displacement are at angle theta? तर क्वेश्चन असा आहे की जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यात थीटा कोण असतो तेव्हा कार्याचे सूत्र काय आहे असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन बी. ऑप्शन बी एफ एस साइन थीटा. येस सर. करेक्ट ना? ओके. येस सर. अनुष्का, आय थिंक मला असं वाटतंय की तू चॅप्टर रिवाइज केलेला नाहीये. आत्ताच आपण पाहिलंय फॉर्म्युला टू मेमराइज. जर अँगल होत नसेल तर एफ एस वर्कचा फॉर्म्युला एफ इंटू एस, आणि जर अँगल क्रिएट झाला तर फॉर्म्युला आहे एफ एस इंटू कॉस थिटा. तुमच्या समोर स्क्रीन आहे ना, दिसते ना? हा वाला फॉर्म्युला दिसतोय? येस सर. मिस्टेक, मी तुम्हाला असं ओरडत नाहीये, तुम्ही विसरलाय तर ठीक आहे, विसरला नो प्रॉब्लेम, पण मिस्टेकवर वर्क करा. मिस्टेकवर वर्क केल्यावर काय होतं की आपण जे आत्ता चुकलाय ना, म्हणजे मला माहिती आहे नेक्स्ट टाइम तुमच्याकडून ती मिस्टेक नाही होणार, पण तुम्ही चुकलाच नसाल तर मग थोडासा चान्सेस असतात नेक्स्ट टाइम तुमच्याकडून चूक होऊ शकते. येस अनुष्का, तुला काय डाऊट आहे का? तुझा क्वेश्चनचा आन्सर तुला कळालाय? येस सर, कळालं. सॉरी सर. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुम्हाला आन्सर समजणं करेक्ट, तुझं एक्सप्लेनेशन व्हेरी गुड, वेल अँड गुड होतं, पण तुझा आन्सर रॉंग आहे. करेक्ट ऑप्शन आहे वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा इफ फॉर्म्युला ऑफ वर्क द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज थिटा. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या मध्ये अँगल थिटा असेल तर फोर्स वर्कचा फॉर्म्युला कोणता करेक्ट असेल? तर पहिला ऑप्शन आहे वर्क इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एस, रॉंग. वर्क इज इक्वल टू फोर्स एस इंटू साइन थिटा, रॉंग. वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा, एफ मीन्स फोर्स, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, अँड कॉस थिटा. दिस इज अवर करेक्ट आन्सर. लास्ट ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. नेक्स्ट वन कोण सांगेल? सर काय नाही 10 ला आन्सर ऑफ थर्ड क्वेश्चन. येस ऋतुपर्णा. सर, जेव्हा डिस्प्लेसमेंट आणि फोर्स जे असतात ना ते अपोजिट डायरेक्शनला जातील तेव्हा वर्क काय डन असेल, म्हणजे पॉझिटिव्ह, झिरो, निगेटिव्ह का इनफायनाइट? तर याचा आन्सर आहे पॉझिटिव्ह.
ओके, अपोजिट डायरेक्शन आहे बेटा. कॅन आय टेल आन्सर? येस निगेटिव्ह येईल. सर Yes, निगेटिव्ह just minute. समृद्धी समृद्धी निगेटिव्ह येईल. सॉरी सर. सर निगेटिव्ह येईल ना. पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह? निगेटिव्ह. बघा ठीक आहे, चेक करू ना आपण तुमचा आन्सर. इफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट डायरेक्शन, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, माझ्या हातामध्ये कुणीतरी माझ्या साईडला बॉल फेकला होता, फॉर एक्झाम्पल सांगतोय, आणि मी हाताने तो अडवला. ठीक आहे, हाताने अडवला म्हणजे थांबवला, फोर्स अप्लाय केलं त्या बॉलवर, पण तो बॉल माझ्या हँडला लागला आणि पुढच्या डायरेक्शन मध्ये गेला. हाताला लागून फॉरवर्ड म्हणजे अडवला मी त्याला, पण फोर्स अप्लाय केलं, पण तो बॉल माझ्या बॉडीला लागून पुढे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये गेला. मग दिस इज म्हणजे तुम्ही फोर्स लावल्यामुळे एखादा ऑब्जेक्ट उलट्या डायरेक्शन मध्ये जातोय, तर त्याला काय बोलतो आपण? अपोजिट डायरेक्शन. मग अशा कामामध्ये जे काम पूर्ण झालं असेल तर त्याला नेगेटिव्ह वर्क डन बोलतो. जर कोणाला हा कॉन्सेप्ट परत माहिती पाहिजे असेल तर इथे बघा मी एक्झाम्पल दिलेलं आहे. फोर्स अप्लाय केला हँड्सने, बॉल धडकून पुढे गेलाय, नेगेटिव्ह वर्क, अँगल किती असतो? 180 डिग्री. लास्ट फोर्थ क्वेश्चन कोण सांगेल? येस जाधव. सर निगेटिव्ह वर्क, सॉरी, झिरो वर्क डन. क्वेश्चन एक्सप्लेन करायचं आहे. ज्यावेळेस अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सॅटेलाइटवर अप्लाय होतं, किंवा त्याच्या सॅटेलाइटच्या मुव्हिंग सर्क्युलर ऑर्बिटवर अप्लाय होतं, तर वर्क डन किती होतं? तर झिरो किती वर्क होतं? डन. आपण रिव्हिजन मध्ये पाहिलं होतं की त्याचं वर्क डन 0 होणार. ठीक आहे, मी आन्सर बरोबर आहे, मी एक्सप्लेन करतो क्वेश्चन. वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हँड्स डाऊन केला तरी चालेल. वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ सॅटेलाइट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. सॅटेलाइट मीन कृत्रिम उपग्रह. ठीक आहे, उपग्रहाला सॅटेलाइट बोललं जातं. तो सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे माझ्याकडे इथे अर्थ आहे, समजा माझ्या हातात जो मोबाईल आहे ना तो अर्थ आहे, आणि दुसरा एखादा पेन किंवा काही दुसरा, म्हणजे हा एक डब्बा आहे माझ्यासमोर, तो एक अर्थ म्हणून मी कन्सिडर करतो, आणि त्याच्या साईडला एखादा पार्ट या डायरेक्शन मध्ये, सर्क्युलर डायरेक्शन मध्ये रोटेट करतोय. पण जे कोणतं आपण सॅटेलाइट यूज करतो त्या सॅटेलाइटला ना एका कंट्रीवर किंवा एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटवर सेट केलं जातं. समजा फॉर एक्झाम्पल अर्थ जसा रोटेट होणार तसाच तो जो सॅटेलाइट आहे तो रोटेट होणार. अर्थवर आपला इंडिया कंट्री आहे, इंडिया कंट्रीसाठी मी एक सॅटेलाइट सोडलेला आहे. तो काय करतो? इंडियावरच फोकस करतो, म्हणजे इंडियाच्या मॅपवरच फोकस करतो, इंडियाचाच पॉइंट मध्ये त्याचे रेस्ट्रिक्शन. मग जर अर्थ रोटेट झाली, म्हणजे आज आता नाईट आहे बरोबर, आता नाईट सुरू झाली ना 6:30 नंतर बरोबर, मग 6:30 नंतर तो डार्क कंडिशन मध्ये म्हणजे डार्क फेज मध्ये, सकाळी तो पुन्हा ब्राईट फेज मध्ये येणार. कारण अर्थ जर रोटेट झाली तर तो सॅटेलाइट पण काय होतोय? रोटेटच होतोय. म्हणजे डिस्प्लेस होतोय का? इंडिया कंट्रीला सोडून दुसरीकडे कुठे डिस्प्लेस होतोय का? नाही, त्याला सेट केलेला आहे. जसा अर्थ रोटेट होतोय तसा तो सॅटेलाइट पण रोटेट होतोय. म्हणून या ठिकाणी वर्क डन जे होणार ते 0 असणार. फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर. येस सर, इफ अँड अप्लाइड फोर्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केलं तर डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्या ऑब्जेक्टची जरी फोर्स आपण अप्लाय केलं तरी डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणजे आपलं ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाला नाही जरी आपण फोर्स लावला, म्हणून वर्क डन 0 येणार. करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर आहे 0. ठीक आहे, एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय करून सुद्धा तो ऑब्जेक्ट डिस्प्लेसच होत नसेल तर झालेल्या वर्कला आपण बोलतो 0 वर्क डन. आता माझ्याकडे वॉल आहे, वॉलवर मी फोर्स अप्लाय केला, वॉल मूव्हच होत नाही. फोर्स तर मी पूर्ण अप्लाय केला, जेवढे काही पॉवर होती ती अप्लाय केल्यावर वॉलवर ती वॉल मूव्हच झाली नाही. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ 0 वर्क. येस चव्हाण.
जर सर्क्युलर ऑब्जेक्ट सर्क्युलर ऑर्बिट हे आहे ते त्याला मराठी मिनिंग काय आहे? वर्तुळाकार कक्षा. जर एखादा उपग्रह वर्तुळाकार कक्षेमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे फिरत असेल, ठीक आहे, कुणासाठी? वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ सॅटेलाइट मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. इट इज पॉझिटिव्ह वर्क, इट इज निगेटिव्ह वर्क, और इट इज झिरो वर्क, और इक्वल टू इट्स मास. तर आन्सर आहे इट इज झिरो वर्क. कारण जसं अर्थ रोटेट होतो तसंच त्या ऑर्बिटमध्ये तो सॅटेलाइट रोटेट होतोय. मग टोटल वर्क डन 0 येतं, कारण की तो ऑब्जेक्ट त्या पॉइंटला सोडून कुठे डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणून सर्क्युलर ऑर्बिटचं मिनिंग आहे वर्तुळाकार कक्षा. पुढे जायचं. येस सर. सर ठीक आहे, तुमचे सगळे आन्सर करेक्ट आहेत का ते पाहूयात. पहिल्या क्वेश्चनचं आन्सर होतं बी, बॉय पुशिंग अ हेवी ऑब्जेक्ट. सेकंडचं एफ एस कॉस थिटा विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, सगळे आन्सर समजले असतील तर आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. नेक्स्ट पॉइंट मी एक्सप्लेन करतोय. याच्यात काही डाऊट आहे का? तुम्ही आतापर्यंत जो पार्ट शिकलाय त्यात काही क्वेश्चन आहेत का तुम्हाला? नो सर. नो सर. नो सर. ओके, नो तुम्ही सर. स्टडी कराल. नेक्स्ट पॉइंट मध्ये मला सगळं व्यवस्थित स्टडी पाहिजे. नो मला कळतंय सगळ्यांचा नो, पण मला आन्सर्स मिळत नाहीये तुमचे करेक्ट वाले. जस्ट मिनिट. मी स्क्रीन शेअर करतोय नेक्स्ट पार्टची. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? जस्ट मिनिट, प्रेझेंट होते. येस सर. तर सायंटिफिक डेफिनेशन, आपण सायंटिफिक डेफिनेशन पाहिली होती. वर्क ओनली हॅपन्स वेन पुश और पुल ऑफ फोर्स मेक अन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन. इट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. द सायंटिफिक फॉर्म्युला ऑफ वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट नॉट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. डायरेक्शन ऑफ फोर्स मध्ये नसेल तर आपण नेक्स्ट फॉर्म्युला पाहिला होता, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. नेगेटिव्ह वर्क कधी होतं, पॉझिटिव्ह वर्क कधी होतं हे सुद्धा आपण पाहिलं होतं. नेक्स्ट पार्ट आहे ट्राय दिस ऍक्टिव्हिटी. हा पण पॉइंट आपण कम्प्लीट केला होता. झिरो वर्क इन अ स्पेस हा कॉन्सेप्ट जो आपला लास्ट एमसीक्यू कम्प्लीट केला त्याच्याशी रिलेव्हंट होता. नेक्स्ट आहे की वर्क कशामध्ये काउंट करतात. इथून आपल्याला माहिती असावं की वर्क मेजर करण्याचं युनिट, द स्टँडर्ड युनिट ऑफ वर्क इज जूल अँड अर्ग. हे पण लास्ट लेक्चर मध्ये झालं होतं, पण इन डिटेल पुन्हा जातोय कारण की हे एक्झामला बऱ्याचदा विचारलं जातं. टू कम्पेअर द वर्क मस्ट मेजर इट युझिंग स्टँडर्ड युनिट. जेव्हा आपण वर्क मेजर करतो तर वर्क मेजर करण्याचं बेसिक युनिट आहे, द बेसिक युनिट ऑफ वर्क इज जूल अँड सीजीएस युनिट ऑफ वर्क इज अर्ग. इन एसआय सिस्टम, स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टम means meter kilogram second system, the unit of work is joule. In CGS system, CGS चा फुल फॉर्म आहे सेंटीमीटर ग्राम सेकंड सिस्टम. सेंटीमीटर लेंथ मेजर करण्यासाठी, ग्राम वेट मेजर करण्यासाठी म्हणजे मास मेजर करण्यासाठी, सेकंड टाइम मेजर करण्यासाठी. मग या कंडिशन मध्ये जर आपण वर्क मेजर केलं तर वर्कचं युनिट आहे डाईन. स्पेलिंग आहे DYNE. डायने वगैरे नाही, डाईन. ठीक आहे. युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट मीटर, युनिट ऑफ
force in SI system is Newton. Unit of displacement in SI system, meter, denoted by capital N for Newton, capital small m for meter. पण हे जे एक्सप्लेनेशन दिलं, therefore the unit of work is Newton meter, which is also called as Joule. जूल नावाचं सायंटिस्ट हे याने एक्सप्लेन केलं, म्हणून याचा युनिट जूल सुद्धा आहे. द वर्क डन when 1 Newton force displace as an object by 1 meter. म्हणजे मी 1 न्यूटन फोर्स एखाद्या बकेटवर अप्लाय केला तर तो बकेट 1 मीटर डिस्टन्स 1 मीटर डिस्टन्स कव्हर करतो, तर त्याला 1 जूल इतका फोर्स बोलतो आपण. हे कन्व्हर्जन आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. नेक्स्ट पार्ट आहे की द युनिट ऑफ वर्क इज डाइन सेंटीमीटर इन अ CGS सिस्टम. So 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. हे आपल्याला फिलिंग द ब्लँक साठी किंवा MCQ साठी विचारलं जाईल. सो कोणी जरी क्वेश्चन विचारला व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क इन SI सिस्टम, युनिट ऑफ वर्क इज जूल. इन CGS सिस्टम, युनिट ऑफ वर्क इज erg. नेक्स्ट वन, ड्रायव्हिंग द कनेक्शन. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो, डिराइव्ह हाऊ टू कन्वर्ट जूल इनटू अर्ग. 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग. हे डिराइव्ह करा, हे स्पष्ट करा, एक्सप्लेन करा. तर फर्स्ट आहे की 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. आपल्याला माहिती पाहिजे की 1 न्यूटनची व्हॅल्यू CGS मध्ये काय असते. न्यूटन हे युनिट आहे, ते SI युनिट आहे. त्याचं जे कन्व्हर्जन आपण करणार CGS मध्ये, तर CGS युनिट काय आहे न्यूटनचं, 10⁵ डाइन. 1 मीटर इज अ SI युनिट. कन्वर्जन ऑफ मीटर इन CGS सिस्टम इज 100 सेंटीमीटर. सो 1 मीटर इज इक्वल टू 10⁵ सेंटीमीटर. स्टेप 1, फॉर्म्युला ऑफ वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काउंट केलाय न्यूटन मध्ये, त्याचं कन्व्हर्जन जर CGS मध्ये केलं तर स्टेप 2 मध्ये काय येणार, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. मग जिथे 1 न्यूटन होता तिथे तुम्ही मेन्शन काय केलंय, 1 न्यूटन ज्या ठिकाणी होता त्याला कन्वर्ट कशामध्ये केलंय, 10⁵ डाइन मध्ये. नेक्स्ट, 1 न्यूटनला तुम्ही कन्वर्ट केलं 10⁵ डाइन आणि 1 मीटरला तुम्ही कन्वर्ट केलं 10⁵ सेंटीमीटर. मग 10⁵ इंटू 10⁵ पॉवरची ऍडिशन केली, कारण की दोन्हीकडे बेस सेम होता. 10 हा बेस सेम होता, म्हणून आपण पॉवर मध्ये इथे मेन्शन करणार, जस्ट मिनिट मी एक्सप्लेन करतोय हा कॉन्सेप्ट. पॉवर मध्ये होता 5 प्लस 2. का तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करत होतो आणि फायनल आन्सर येणार 10⁵. रूल आहे 7th स्टँडर्ड मध्ये तुम्ही लर्न केलाय की बेस A असेल आणि दुसऱ्या नंबरचा पण बेस A असेल आणि त्यांचे पॉवर्स डिफरंट असतील. आता मी नंबर्स घेतला A आणि त्याच्या पॉवर मध्ये लिहिला 7, दुसऱ्याच्या पॉवर मध्ये लिहिला 8, तर दोन्ही साइडला बेस सेम होता A आणि त्याचा अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस त्यांच्या पॉवरशी काय होते, ऍडिशन. मग A⁷ प्लस 8 आन्सर किती येईल, कोण सांगेल. A⁵15. पॉवर मध्ये काय येणार, A⁵15 येणार. मग सेम कंडिशन 10⁵ इंटू 10⁵ यांचं मल्टिप्लिकेशन केल्यामुळे आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते काय येणार आहे, 10⁵15. येस, कोणाचा हँड रेस झाला तर काय क्वेश्चन आहे का.
नो सर, तुम्ही विचारत होते ना याचा आन्सर काय येईल ते सांगत होते. ओके ओके, समजलंय का? मग तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन विचारला जाईल 1 जूल इज इक्वल टू डॅश डॅश अर्थ. आन्सर काय असणार? 10⁻⁷ अर्थ. हे मेमराईज करून ठेवा, एक्झामला कन्फर्म याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. फिलिंग द ब्लँक्स मध्ये येणार किंवा हे एक्सप्लेन करा की हाऊ टू कन्वर्ट द युनिट ऑफ जूल इनटू अर्ग. जूलचं युनिट अर्ग मध्ये कसं कन्वर्ट करायचं. मग तुम्हाला माहिती पाहिजे 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. मग 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन इन CGS. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर इन CGS युनिट. मग ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आणि सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? हे एक्झामला कन्फर्म विचारलं जाणार आहे. नोट्स तुमच्यासोबत शेअर केली जाईल. कोणीही लिहित बसू नका. कॉन्सेप्ट समजलाय का? येस सर. ओके Yes, सर, sir. थँक्यू. ओके, नेक्स्ट आहे सॉल्विंग प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 किलोग्रॅम. मला काय करायला सांगितलंय? कॅल्क्युलेट. पहिलं हे सोल्युशन वगैरे सगळं तुमच्या समोर आहे, तुम्ही रीड करू नका. मी जो पॉइंट एक्सप्लेन करतोय ना त्याच्यावर फोकस करा. इच अँड एव्हरी पॉइंट मी तुम्हाला सांगत असतो. पेन वगैरे पण कुठला पॉइंट चाललाय ते फोकस करा. क्वेश्चन मध्ये मला विचारलंय कॅल्क्युलेट द वर्क डन. मला कॅल्क्युलेट करायचंय वर्क डन. टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 किलोग्रॅम. त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे? 20 किलोग्रॅम आहे. आणि तो ऑब्जेक्ट आहे टू हाईट ऑफ 10 मीटर. तो ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे? 10 मीटर डिस्टन्सवर आहे. तर यासाठी किती वर्क डन केला असेल जेणेकरून तो ऑब्जेक्ट 10 मीटर डिस्टन्सवर तुम्ही ठेवलाय. मग आता आपल्याला वर्कचा फॉर्म्युला आहे. वर्क इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. W इज इक्वल टू F इंटू S. बरोबर ना? F इंटू S हा फॉर्म्युला आपल्याला माहितीये. आपल्याला सांगितलंय का फोर्स एका अँगल मध्ये लागलाय किंवा कशामध्ये लागलाय. आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी लिहिलंय की G ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड आहे. आणि आपल्याला विचारलंय कॅल्क्युलेट वर्क. म्हणजे इथं मास दिलेलं आहे आपल्याला. फोर्स दिला आहे का? नाही दिला. मग फोर्स फाइंड आउट करायचा एक दुसरा फॉर्म्युला आहे. फोर्स इज इक्वल टू, आपल्याला मास दिलंय, फोर्स दिलेला नाहीये क्वेश्चन मध्ये. मग फोर्स कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे मास इंटू ग्रॅव्हिटी, M इंटू G. हे 8th स्टँडर्ड मध्ये आपण जो सेकंड लेसन आहे फोर्स अँड प्रेशर त्याच्यामध्ये लर्न केलाय. मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतो? फोर्स. मग आता G ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 9.8. आणि मास किती दिलेलं आहे? मास M किती दिलेलं आहे बघा इथे 20 दिलेलं आहे ना, 20 kg M ची व्हॅल्यू. G ची व्हॅल्यू पण इथे दिलेली आपल्याला. .8 म्हणजे 9.8 इंटू 20 जर केलं, ठीक आहे, 9.8 इंटू जर 20 जर केलं आपण तर आन्सर किती येणार? 1960. आन्सर किती येणार? 1960. पण डेसिमल पॉइंट 1 डिजिट नंतर आहे म्हणून 196.0. पॉइंट नंतरचा 0 असेल तर आपण लिहित नाही. पण इथे मायनस का केलं? कारण जर एखादा ऑब्जेक्ट आपण जमिनीवरून एखाद्या हाईटवर ठेवतोय म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जाऊन आपण काम करतो तेव्हा ते नेगेटिव्ह वर्क मेन्शन केलं जातं. ग्रॅव्हिटी काय करते? प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचते ना, म्हणून अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे हे जे फोर्स झालेला आहे तो नेगेटिव्ह फोर्स आहे ना. ठीक आहे. मग आता आपण फॉर्म्युला वापरणार. स्टेप 1 मध्ये आपल्याला गिवन डेटा दिला होता. मास किती दिलाय? 20 kg. डिस्प्लेसमेंट किती दिलं होतं? 10 मीटर. ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सेलरेशन किती दिलं होतं? 9.8 मीटर पर सेकंड. मग हा फॉर्म्युला आपण यूज करून पहिला काय कॅल्क्युलेट केला? फोर्स कॅल्क्युलेट केला. फोर्स किती आला? -196. आणि मग वर्कचा फॉर्म्युला वापरला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची व्हॅल्यू होती -196 आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू होती 10 मीटर. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, झालेलं जे वर्क डन असणार आहे
ते निगेटिव्ह असणार आहे. सो ते असणार आहे -1960. 10 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे पुढे एक 0 लिहायचा. सो द वर्क इज डन इन निगेटिव्ह, दॅट इज -1960. आणि जे फॉर जूल, त्याचं युनिट जे आहे ते जूल्स मध्ये मेन्शन केलं जातं, बिकॉज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे झालेलं वर्क डन काय होतं, निगेटिव्ह होतं. समजलंय का अजून कुणाला काही डाऊट आहे? नो सर. हो सर. ओके, नेक्स्ट स्लाइड वर जातोय. टेक्स्टबुक मधलंच एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलंय. वर्क ऍट अन अँगल. मग एखाद्या वर्क मध्ये जर अँगल प्रोड्यूस झाला, प्रवीण अप्लाइज 100 न्यूटन फोर्स ऍट अन अँगल 60 डिग्री, वर्क डन इज 400 जूल, फाइंड डिस्प्लेसमेंट. आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की प्रवीणने अप्लाय केलंय फोर्स किती, 100 न्यूटन, पण एका अँगलने, थिटा अँगल किती दिलाय आपल्याला, 60 डिग्री. अँगल किती दिलेला आपल्याला, 60 डिग्री. नेक्स्ट आपल्याला आन्सर मध्ये विचारलंय की फाइंड डिस्प्लेसमेंट, म्हणजे एस शोधायचा आहे तुम्हाला. काय शोधायचं आहे, एस. सर वर्कचे टू फॉर्म्युलेज आहेत. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट when angle is not given. If angle is given, then formula will be changed, force into displacement into cos theta. Work is equal to force into displacement into cos theta. सेकंड फॉर्म्युला चूज करायचा आहे, फर्स्ट फॉर्म्युला आपण चूज करणार नाही आहोत. मग फोर्सचा फॉर्म्युला 100 न्यूटन, अँगल थिटा 60 डिग्री, टोटल वर्क किती सांगितलंय, 400 जूल. आपल्याला डब्ल्यू ची व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला अँगल माहिती आहे, आपल्याला फोर्स माहिती आहे, आणि एक्झाम मध्ये ही व्हॅल्यू दिली जाते की कॉस 60 डिग्री इज इक्वल टू हाफ. ही आपल्याला व्हॅल्यू दिली जाते. एक्झाम मध्ये जेव्हा क्वेश्चन विचारणार त्यावेळेस कॉस 60 इज इक्वल टू आपल्याला आन्सर दिलं जातं. कॉस जर अँगल 30 डिग्री असेल तर 30 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/√2, तर ती पण व्हॅल्यू आपल्याला दिली जाते. इथे कॉस 60 डिग्री किती दिलेला आपल्याला, 1/2. हे आपल्याला एक्झाम मध्ये दिलं जातं. मग आपण फॉर्म्युला लिहिला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू एस इंटू कॉस थिटा. अँगल कॉस थिटा किती आहे, 1/2. इथे 1/2 लिहिला. आपल्याला डिस्प्लेसमेंट शोधायचं आहे, म्हणजे एस ला मी राऊंड करतोय, हा एस आपल्याला शोधायचा आहे. फोर्सची व्हॅल्यू आहे 100 न्यूटन, 100 न्यूटन इथे लिहिलेलं आहे. वर्क आपल्याला दिलेलं आहे 400. आता बरेच जण सम सॉल्व्ह करताना काय करतात, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज लिहितात, पण ते 100 ना लेफ्ट साइडला, म्हणजे राईट साइडवरनं लेफ्ट साइडला शिफ्ट करतात आणि 400 मधनं 100 मायनस करतात. मायनस करायचं आहे का रे आपल्याला, काय काय करतात असं डोकं चालवतात ते. तर इथे काय केलंय, 100 आणि 1/2 यांच्यामध्ये डिव्हिजन आहे. मग 2 चा टेबल आपल्याला येतो, 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10 आणि 0 चा 0 आपण ऍज इट इज कॉपी करणार. मग जर आपण 2 ने 100 ला डिवाइड केलं तर आन्सर किती आलंय, 50. बरोबर. म्हणून मी इथे लिहिलं 50 इंटू एस. आपल्याला शोधायचंय डिस्प्लेसमेंट, आणि बरेच जण 50 काय करतात, तिकडं 400 मधनं मायनस करतात. ते मायनस नाही होत का, तर 50 आणि एस मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 50 आणि एस मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे ना. मग तो तिकडे जेव्हा 50 हा नंबर जेव्हा राईट साइडवरनं लेफ्ट साइडला शिफ्ट होईल तेव्हा तो डिवाइड होऊन जाईल. म्हणजे एस राईट साइडला आहे तसाच राहणार, आणि हा 50 तिकडे जाऊन 400 ला डिवाइड झाला. 0 चा 0 कॅन्सल. 50 चा टेबल येत नाही तर काही हरकत नाही, 5 चा तर टेबल येतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35 आणि 5 8 जा 40. मग क्वेश्चन मध्ये किती येणार, 8 येणार. म्हणजे आपल्याला डिस्टन्स किती मिळालं, 8 मीटर. IMP क्वेश्चन, एक्झामला हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो न्यूमेरिकल्स मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. आज आपण काय शिकलो,
वर्क बद्दल. लास्ट लेक्चर मध्ये जे शिकलो होतो, पॉझिटिव्ह वर्क मध्ये अँगल किती असतो 0 डिग्री, नेगेटिव्ह वर्क मध्ये अँगल किती असतो 180 डिग्री, आणि झिरो वर्क मध्ये अँगल किती असतो 90 डिग्री. जर अँगल 0 डिग्री असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह होतं. अँगल 180 डिग्री असेल तर वर्क डन नेगेटिव्ह होतं, मायनस मध्ये जातं. अँगल जर 90 डिग्री असेल तर वर्क डन होतच नाही, 0 होतं. वर्कचे 3 फॉर्म्युले येतात. वर्क इज म्हणजे पहिला दोन फॉर्म्युले येतात. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट जर अँगल मध्ये फोर्स नसेल तर. दुसरा, जर वर्क आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्कच्या कंडिशन मध्ये अँगल क्रिएट होतोय, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या बिटवीन अँगल असेल तर फॉर्म्युला होतो वर्क इज इक्वल टू फोर्स मीन्स एफ, डिस्प्लेसमेंट मीन एस, अँड अँगल थिटा मीन्स कॉस थिटा. So formula is work is equal to F into S into cos theta. Conversion म्हणजे रूपांतरण. 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग, एक्झामला विचारलं जाईल. सो 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. हा पॉइंट चालू आहे आपला, हे एक्झामला विचारलं जातं. पॉझिटिव्ह वर्क कधी होतं अँगल 0 असेल तर. नेगेटिव्ह वर्क कधी होतं अँगल 180 डिग्री असेल तर. झिरो वर्क कधी असेल अँगल 0 डिग्री 90 डिग्री असेल तर. ठीक आहे, हे एक्झामला विचारलं जाईल. याच्यावरचे न्यूमरिकल्स म्हणजे एमसीक्यू पाहूया. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर कोण सांगेल? Can I tell, क्विकली. sir? येस, विथ एक्सप्लेनेशन. सर आपल्याला फॉर्म्युला फॉर वर्क डनच्या वेळी ज्यावेळेस त्याच्यात अँगल प्रेझेंट होतो त्यावेळेस फॉर्म्युला विचारलाय. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा हा त्याचा फॉर्म्युला येणार. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर सी. क्वेश्चन विचारलाय, करेक्ट आन्सर आहे बेटा, थँक्यू. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क वेन डिस्प्लेसमेंट मेक्स अन अँगल थिटा विथ फोर्स? वर्कचं सूत्र काय असेल जेव्हा त्याच्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये एक अँगल थिटा होत असेल? तर करेक्ट आन्सर आहे वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. दिस इज अवर करेक्ट आन्सर. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आन्सर इज इनकरेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन कोण सांगेल आन्सर? अनुष्का. येस सर. व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क इन द सीजीएस सिस्टीम? म्हणजे क्वेश्चन असा आहे की वर्कचं युनिट काय आहे सीजीएस सिस्टीम मध्ये? तर ऑप्शन डी अर्ग. आता नेक्स्ट क्वेश्चन मला ऋतुपर्णाला विचारायचं आहे. सर विचारू क्वेश्चन शकतो? असा आहे की हाऊ मच इज नाही 1 नाही, जूल एक इक्वल्स मिनिट, एक जस्ट मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन आहे, मला विचारायचं आहे. कॅन आय आस्क वन क्वेश्चन टू यू येस सर. other than third question? What is the CGS unit of force? जूल सर. What is the CGS Joule. unit of force? फोर्स बोललोय मी, फोर्स. फोर्सचं सीजीएस युनिट काय आहे? सर मी सांगू? येस. सर न्यूटन. डाइन. डाइन. डाइन इज सॉरी. डाइन इज अ करेक्ट आन्सर. हा, एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारतात. आत्ताच तर आपण पाहिलं ना, बघा येस सर. इथे येस CGS सर. युनिट. सॉरी सर, मी कन्फ्युज झाली होती. नो प्रॉब्लेम बेटा, मिस्टेक्स नाही करायचं. मी विचारलंय व्हॉट इज द सीजीएस युनिट ऑफ फोर्स. सीजीएस युनिट काय आहे फोर्सचं? तर डाइन आहे ना. डाइन. येस सर. आणि एसआय युनिट काय आहे? न्यूटन. न्यूटन. तुम्ही अटेंटिव्ह राहा, मी खूप स्लो क्वेश्चन विचारतोय तुम्हाला नाही समजलं तर मी मराठीत एक्सप्लेन करतोय. तर मग चुकलं नाही पाहिजे. येस ठीक आहे. सर.
नो प्रॉब्लेम. आता मिस्टेक करताय पण एक्झामला मिस्टेक नकोय. सो Okay, नेक्स्ट sir. पॉइंटवर. ओके, जस्ट मिनिट. माझी स्क्रीन दिसते ना सर्वांना? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट, मग आपला नेक्स्ट क्वेश्चन लास्ट. हाऊ मच इज 1 जूल इक्वल्स टू इन अर्थ? सर कॅन आय टेन आन्सर? नो बेटा, आय आस्क अनदर वन. ओके सर. दौलत, तू सांगू शकतो? सॉरी, कुणाच्या पप्पांचं नाव असेल तर आय डोंट नो, सॉरी. हँड रेज केला होता दौलतनी. दौलत, थर्ड क्वेश्चनचा आन्सर. बळीराम चव्हाण. बी नंबर ऑप्शन. क्वेश्चनचा मिनिंग कळालाय? काय क्वेश्चन आहे, एक्सप्लेन करू शकता? हाऊ मच म्हणजे 1 जूलचं 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग असतात? असं ऑप्शन क्वेश्चन आहे. बी. आन्सर बी. 10 Okay. upon 10 Question raised to 7 अर्ग. करेक्ट. क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय, हाऊ मच इज 1 जूल इक्वल टू इन अर्ग्स. 1 जूल हे किती अर्गच्या बरोबर असतात? किती अर्गच्या बरोबर असतात? 10⁵ अर्गच्या बरोबर असतात, 10⁷ अर्गच्या बरोबर असतात, 10⁻² च्या अर्ग्स बरोबर असतात, किंवा 10⁻⁻7 अर्गच्या बरोबर असतात. तर करेक्ट आन्सर आहे बी, 10⁻7 च्या अर्ग, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. बी ऑप्शन इज करेक्ट आन्सर. सो फायनल आन्सर इज बी. नेक्स्ट, हे आपलं करेक्ट आन्सर होतं सगळ्यांचं. अजून एक क्वेश्चन आहे, फोर्थ वाला. व्हॉट टाइप ऑफ वर्क कोण सांगेल याचा आन्सर? एक 2 मिनिटं आहेत, मला नेक्स्ट क्लास जॉईन करायच्या अगोदर. हा, येस बेटा. येस दीपाली जाधव. सर, वर्क डनचा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळेस कृत्रिम उपग्रहावर अप्लाय होतो त्यावेळेस कोणत्या प्रकारचं वर्क डन होतं? तर 0 वर्क डन होतं. व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट वन कोण सांगेल? माधुरी साळुंखे. नेक्स्ट वन. When the force and displacement are in opposite direction, the work म्हणजे जे डिस्प्लेसमेंट अपोजिट साईडला झालं होतं कोणतं वर्क डन होईल? 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल. त्याचा आन्सर निगेटिव्ह आहे सर, सी. बरोबर. वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन, म्हणजे फोर्सची डायरेक्शन राईटला आहे आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन लेफ्टला आहे. दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असेल. आन्सर नेगेटिव्ह येणार. लास्ट, 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाइम्स? आता Sir, मी सांगितलं सांगू? आन्सर. येस, 10 times 7. 10⁵ टाइम. येस, Option B. 10⁻. येस. नेक्स्ट क्लास मध्ये बाकीचे आन्सर्स पाहूया. ओके, स्टॉप करूया. ओके बाय बाय. सर. बाय बाय Bye, sir. Thank you. बाय. Bye, sir. Bye sir. Bye, sir. Bye.